गुंगी गुडिया हा विषय काँग्रेसचा चांगला टाला. ज्या पद्धतीने काल या विधानाचं प्रस्तुतीकरण हर्षवर्धन सपकाळांकडून झालं आणि त्याच्या काही मिनिटाच्या आतच राष्ट्रवादी महिला मोर्चाने ज्या पद्धतीची आक्रमक भूमिका घेतली आणि जिथं पत्रकार परिषद घेण्यात आली त्या ठिकाणीच त्यांनी हल्लाबोल केला. पण वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थित्या सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात वलयांकित होत आहेत आणि सध्या सरकारला कशा पद्धतीने अडचणीत आणायचंय आणि कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी करायची याची रणनीती मात्र विरोधी पक्षाला काही जमेना गेली. कारण की काही केलं तर ते अंगलटच येत आहे. ज्या पद्धतीने गुंगी गुडिया या शब्दाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आणि आपली जी उपमा होती ती दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक स्वरूपात प्रत्येक ठिकाणी जी भूमिका असते ती वेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणी हात घालणं इतकं सोपं नसतं. तुम्ही काय राम मनोहर लोहिया नाहीयेत की त्या तपस्वी भूमिकेतून तुम्ही या शब्दाची टोचणी करताल. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची ही सगळी यंत्रणा राबवण्यात आली मात्र याच्यात तडका मारण्याचा प्रयत्न मात्र मीडियाने चांगलाच केलाय. आणि ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचं राष्ट्रवादींच्या ज्येष्ठ नेत्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचं संबोधन यावं या अपेक्षेने वेगवेगळ्या पद्धतीच्या गुगल्या हे मीडिया दिवसभर टाकत होतं. मात्र मीडियाची ही डाळ शिजली नाही आणि नेमकं ही सगळी परिस्थिती का अडकली आणि नेमकं ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं मर्म का ठरलं याचंच विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. सुनेत्रा वहिनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या. दादांनी घेतलेल्या वस्याला पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यासाठी ज्या स्वतःला प्रेरित करून आपल्या दुःखावर आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या दुःखाचं डोंगर हा वर चढत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या परिस्थितीसाठी सुनेत्रा वहिनी पुढे सरसावल्या. हे करत असताना दिवसभर ज्या पद्धतीच्या भूमिका होत्या आणि ज्या पद्धतीच्या बैठकाचं सत्र सुरू होतं. आता वास्तविक स्वरूपात कोणताही माणूस असेल तर सतत बैठका म्हणजे त्या दिवशी या दौऱ्यामध्ये 14-15 बैठकी झाल्या आणि या बैठकीमध्ये पक्षाचा विषय तर सोडा पण कार्यकर्त्यांना नीटपणे त्यांनी आपला वेळ सुद्धा दिला नाही. फक्त विकास आराखडा, शासकीय प्रशासन व्यवस्था आणि ज्या पद्धतीचा घेतलेला संकल्प हा सिद्धीला घेण्यासाठी ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनी तत्पर होत्या ना त्याची भूमिका पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं दादाचे स्वप्न बीड जिल्ह्यात पूर्ण होतील याची आशा बीडकरांना लागली. पण ते म्हणतात ना, चांगली वासुंदी झाली तर त्याच्यात मिठाचा खडा कसा टाकायचा ही टाकण्याची परिस्थिती त्यांच्या पत्रकार निवेदनात झाली. पत्रकार परिषद नव्हती, ती निवेदन होतं. आणि एका पत्रकाराने ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु हे निवेदनासाठी पत्रकारांना बोलवलं होतं त्यामुळे प्रश्न उत्तर अपेक्षित नव्हते. पण हे काही कुणाला कळायला तयार नाही. मग प्रत्येकाने आपला आपला दांडका घेऊन ज्या पद्धतीने भूमिका मांडली आणि काँग्रेसने त्याच्यावर विपर्यास केला. मग हर्षवर्धन सपकाळांना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी गुंगी गुडिया असं ट्विट करून आपली परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ही परिस्थिती धनंजय मुंडेंनी चांगल्याच आडव्या हाताने आडवी केली आणि ज्या पद्धतीने त्यांना पूर्व इतिहास सांगितला आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेचं खंडन करत धनंजय मुंडेंनी जे आरोप धनंजय मुंडेंवर लावले त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. आता पोटदुखी आपण तर ट्विट केलंय पण त्याला निस्तारायचं कसं? मग हे निस्तारण्यासाठी काल दिवसभरात हर्षवर्धन सपकाळांनी 3 प्रेस घेतल्या. खऱ्या अर्थाने या 3 प्रेसची गरज काय होती? जर मुद्दा प्रभावी होता आणि मुद्दा खऱ्या अर्थानं परिस्थितीला जोडणार असला असेल तर एक प्रेस पुरेशी होती. पण ह्याला निस्तारावं कसं हे हर्षवर्धन सपकाळांना कळालं नाही आणि त्या भपक्यात त्यांनी 3 प्रेस घेऊन ठेवल्या. बरं, तिन्ही प्रेसमध्ये मुद्दे वेगवेगळे, भाषा वेगवेगळी आणि मुद्दा काय म्हणतायत गुंगी गुडिया. म्हणजे वास्तविक स्वरूपात तुमच्या आकलेचे तारे कुठपर्यंत तुटलेत आणि तुमच्या परिस्थित्या कुठपर्यंत झाकायच्या आहेत हे तुम्हाला आता कळत नाहीये. आणि सल्ला द्यायला निघाले ते राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सर्वांना. कारण की सत्तेत असताना ज्या पद्धतीनं अजितदादा हयात होते तोपर्यंत अर्थ खातं हे राष्ट्रवादी
अजितदादा गटाकडे होतं आणि अजितदादा स्वतः त्या भूमिकेत होते. मग दादा गेले आणि त्यानंतर ते खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं. मग ही सगळी पोटदुखी आणि हा सगळा विपर्यास शेवटी या काँग्रेसच्या पसनी पडला नाही आणि त्यांनी मग याच्या गुगल्या टाकायला सुरुवात केली. दादांनी जे 1500 रुपयाहून 2500 रुपये कशा पद्धतीने लाडक्या बहिणीचे करायचं अभिवचन जनतेला दिलं होतं, ज्या पद्धतीने दादांनी विकासाचा आराखडा घेतला होता, मग जी नेहमीची आपली रडगाणी आणि ती रडगाणी कशा पद्धतीने निस्तारायची हे मात्र हर्षवर्धन पाटलांना कळत नव्हतं. मग ही शेवटची प्रेस झाली की मग महिला आघाडीने जी काही भूमिका घेतली आणि प्रवक्त्यांनी जी जाब मागण्यासाठी गांधी भवन मध्ये आपला मोर्चा वळवला, तेव्हा यांच्या पायाखालची वाळू सरकली. नेमकं आपण काय करून बसलोय? बरं, त्याच्यावर हे काँग्रेसवाले शांत झाले, पण त्याच्यावर मिरचीच्या फोडण्या द्यायला मीडिया मात्र पुढे आली. आणि मग तोच प्रश्न की ज्या भूमिका धनंजय मुंडेंनी आधीच स्पष्ट केल्यात, सगळ्या मीडियावर ते गाजलंय. परंतु त्याला कसं असतं की कळीचा नारद होणं कशा पद्धतीनं व्हायला गरजेचं आहे आणि चांगल्यासाठी नाही पण वाईटासाठी कशा काड्या लावायच्या हे मीडियाने आता चांगलंच पाठ करून ठेवलंय. मग सुनील तटकरे साहेबांची भूमिका प्रेस घेतली, त्या ठिकाणी सुद्धा तोच दांडा. भुजबळ साहेबांना विचारण्यात आलं, तिथंही तोच दांडा. इव्हन अमोल मिटकरींना सुद्धा त्याच पद्धतीच्या गुगल्या टाकून हे सगळं कशा पद्धतीने शिस्त, धनंजय मुंडे कशा पद्धतीनं या भूमिकेत केंद्रस्थानी असू शकतात याच्या गुगल्या टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थानं ही सगळ्या पोटदुख्या आणि ही सगळी लावलेली ही एक यंत्रणा कशासाठी आहे आणि कोणी कोणी तुमच्या समोर तुकडे टाकून तुम्हाला अशा पद्धतीने भुकायची सवय लावून ठेवलेली आहे हे आता जनतेला कळू लागलंय. आणि वास्तविक स्वरूपात तुम्ही कितीही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कितीही आपली पोपटपंची ज्ञान वापरून लोकांना भ्रमात टाकण्याचा प्रयत्न करा, पण लोकांनी चांगलंच या सगळ्या मीडियाच्या परिस्थितीला चांगलंच ओळखलंय. आणि त्यामुळे कदाचित देशातले जे एक्झिट पोल विरुद्ध दिशेने लागतात, मीडियाने जे काही विवेचन केलंय त्यापेक्षा तिसरे रिझल्ट लागतायत. त्याचं कारणच आहे की जनता यांच्या बोलण्यामध्ये येत नाही आणि ज्या पद्धतीनं जनतेलाही हे कळून चुकले की तुमची विश्वसनीयता किती आहे. फक्त आता जनता तुमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला एंटरटेन म्हणून वापरते, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तुमची एंटरटेनमेंट आणि करमणूक किती जास्त पद्धतीनं तुम्ही चांगली करू शकता ह्याच्यावरच जनता तुमचा टीआरपी ठरलेला आहे. तुमची विश्वसनीयता आणि तुमच्यातली निघालेलं एखादा वाक्य हे समाजासाठी खूप महत्वाचं आहे असं कधीच अभिप्रेत आता जनता ठरवत नाही. हे इतकं कटू सत्य मात्र मीडियाने पचवावं आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या कुरघोड्या करून धनंजय मुंडेंना आणि राष्ट्रवादीला ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये विद्रोह करण्यासाठी एक उन्माद करण्याचा प्रयत्न हा मीडियाने आणि या काँग्रेसनं केलाय ना, तो खऱ्या अर्थानं परिस्थितीने हाणून पाडलाय. त्यामुळं तुम्ही कितीही काड्या लावा किंवा कितीही आगपाखड करा, शेवटी काय होणार आहे जे विधी लिखित आहे. आणि सत्तेत खऱ्या अर्थानं भाजप स्वबळावर आहे, पण ज्या पद्धतीनं भूमिका घेताना सुरुवातीला जेव्हा त्यांना जनाधाराची गरज होती तेव्हा या तिघांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने सत्ता स्थापित केली, त्या पद्धतीनं आगामी काळातही आणि भविष्यातही ज्या पद्धतीच्या भूमिका भाजपला घ्यायच्या आहेत, मग या तिघांना विश्वासात घेऊन जनतेची भूमिका मांडायची आहे, हे मात्र सत्य आहे. यासाठी यांनी कितीही आगपाखड केली तरी त्याचे परिणाम त्यांच्या विश्वसनीयतेवर आहे. त्यामुळं भूमिका घेताना सुद्धा कशा पद्धतीच्या भूमिका घेतल्या पाहिजेत हे स्वतःच्या विवेकाला विचारूनच, विवेक म्हणजे माणूस नाही बरं का, विवेक म्हणजे स्वतःच्या बुद्धीला विचारूनच या भूमिका घेतल्या पाहिजे. आणि अशी आगपाखड करून आणि अशा पद्धतीचे द्वेष्टेचं राजकारण करून सामाजिक परिवर्तन होत नसतं. त्यासाठी काम महत्वाचं आहे आणि कामासाठी प्रतिभा महत्वाची, अक्कल महत्वाची. त्यामुळं या सगळ्या परिपाठामध्ये शेवटी आगपाखड कुणाची झाली आणि कुणाची चव्हाट्यावर आली हे आता तुम्हीच ठरवा. आणि याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.